सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। मी पहिल्यांदा स्वागत करतो या पत्रकार परिषदेमध्ये। मायणी जिल्हा परिषद गटातून उच्चांकी मतांना निवडून आलेले श्री सूरज पाटील आणि माझ्या सुनबाई रेणू अशा आम्ही आज उपस्थित आहोत। या सगळ्यांच्या मार्फत मी आपलं पहिल्यांदा स्वागत करतो। आजची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती मायणी जिल्हा परिषद गटामध्ये यावेळी आम्ही 3च्या 3 सीट म्हणजे एक झडपी सदस्य आणि 2 पंचायत समिती सदस्य हे उच्चांकी मताने निवडून आणले। यापूर्वीचे सदस्य 200-300 मतांनी यायचे, पण यावेळी 1800 पेक्षा जास्त मतांनी आपले सदस्य निवडून आले। हा एक विक्रम आहे आपल्या मायणी जिल्हा परिषद गटाचा। आणि उमेदवार अतिशय छोटा आहे, उमेदवार कुणाला माहीत नाही, उमेदवाराची फारशी ओळख नाही, अशा तऱ्हेच्या काही हे करून प्रचार करून आणि जास्तीत जास्त माझ्यावर प्रचार करून म्हणजे उमेदवारावर प्रचार कमी आणि डॉक्टर येळगावकर हाच कळीचा मुद्दा या प्रचारात घेतला गेला। आणि जनतेने अतिशय चांगल्या फरकाने म्हणजे मायणी गावात देखील आम्ही यावेळी 300 पेक्षा जास्त मतांनी लीडवर आहे। अशा तऱ्हेनं हा झडपी गट आम्ही ताब्यात घेतला। याचा दुःख एवढं झालं की काही करून हा सदस्य कसा नामोहरम होईल किंवा या क्षेत्रातनं कसा बाजूला पडेल अशा तऱ्हेची काही गोष्टी करायला सुरुवात झाली। आणि त्यामध्ये त्यांनी पहिलं काय केलं तर एक तक्रार दाखल केली की जात पडताळणीचं जे सर्टिफिकेट आहे हे बोगस आहे, हे खोटं आहे आणि त्याच्यावर त्यांनी अपील दाखल केलं। या अपीलाचा काल निर्णय झाला आणि आपल्या समोर हे दिले जवळजवळ 46 पानाचं हे जजमेंट आहे, 22 पानाचं जजमेंट आहे। आणि यामध्ये त्यांनी घेतलेले सगळे आक्षेप फेटाळून लावले। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांनी खूप अशा पद्धतीनं नाटकं केली की काही करून कसं यांचं सदस्यत्व रद्द होईल आणि जिल्ह्यात पहिली केस मी जिंकली असं दाखवून एक जिल्ह्यात पुन्हा आपण कसे हिरो आहोत अशा पद्धतीनं काही त्यांनी करायचा प्रयत्न केला। पण 2 वेळा सूरज पाटलांनी त्यांना नामोहरम केलं आणि आजचा हा निकाल आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळाला आहे। या निकालपत्रातले काही मुद्दे स्वतः सूरज पाटील आपल्याशी बोलतील। गुरुवारीला माझा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निकाल घोषित झाल्यानंतर कायद्यानुसार मला 6 महिन्याच्या आत जात पडताळणीचं सर्टिफिकेट निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करणं क्रमप्राप्त होतं। त्यानुसार मी जी माझे प्रकरण जात पडताळणी समितीकडे दाखल केलं होतं त्याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली। त्याचा जवळजवळ पाठपुरावा पूर्ण होत आला असता माझ्या विरोधात ज्यांनी इलेक्शन लढवलं ते माझ्या गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र उदगे यांनी माझ्या जात पडताळणीच्या अर्जावर तीव्र आक्षेप आणि हरकत नोंदवली आणि त्या प्रकरणाची रितसर सुनावणी होऊन मगच त्याचा निकाल तो अर्ज निकाली काढावा असे त्यांनी मेहरबान जात पडताळणी समिती अध्यक्षांना विनंती केली। त्यानुसार माझ्या पडताळणीच्या अर्जावरती जवळजवळ 4 वेळा सुनावणी होऊन दोन्ही बाजूचं युक्तिवाद पूर्णपणे ऐकून घेऊन आणि माझ्या कुणबी दाखल्याच्या अनुषंगानं
माझी वंशावळ कशी खोटी आहे असे बोगस प्रकारची विधानं करून मेहरबान न्यायाधीशांची त्यांनी पूर्ण दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु माझ्यातर्फे आमचे विधिज्ञ ॲडव्होकेट अरुण खोत यांनी माझी अत्यंत सक्षमपणे तिथं बाजू मांडून आणि माझी जी वंशावळ आहे, जो कुणबी दाखला मला कुणबी नोंद ज्या नावाची सापडली होती, माझ्या खापर पंजोबांची मुलगी म्हणजे माझ्या पंजोबांची बहीण, तिच्यापासून ते माझ्यापर्यंत जी वंशावळ कशी योग्य आहे आणि कशी ती महसुली आणि शाळेच्या रेकॉर्डनुसार कशी योग्य आहे आणि ती कोणत्या कोणत्या कायद्यानुरूप आणि कोणत्या कोणत्या सायटेशननुसार ती माझ्यापर्यंत कशी योग्यपणे पोचते हे साबित करण्यासाठी माझ्या वकिलांना यश मिळालं. आणि त्या सगळ्याचा परिपाक म्हणून काल माझी जात पडताळणीची विनंती मेहरबान जात पडताळणी समिती अध्यक्षांनी समितीनं मान्य केली आणि मला कुणबीचा दाखल्याची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काल समितीने इश्यू केलं. हे सगळं होत असताना प्रचंड खोट्या स्वरूपाच्या आणि अगदी म्हणजे वेग अशा तक्रारीचा त्यांनी जो पाडा वाचला आणि त्या पाडा वाचत असताना मेहरबान कोर्टाने सुद्धा त्यांच्यावर अत्यंत चुकीच्या पद्धतीने ताशेर ओढले की जर तुम्हाला एखादी गोष्ट साबित करता येत नसेल तर ती तुम्ही बोलून दाखवू नका. अशा प्रकारे सगळी प्रोसिजर पूर्ण होऊन काल मला हा दाखला मिळाला आणि न्यायव्यवस्थेनं माझ्यावर जो म्हणजे मला जो न्याय दिलाय त्याबद्दल ह्या पूर्ण न्यायव्यवस्थेचा मी मनापासून आभारी आहे. हे सगळी निवडणूक पार पडत असताना पक्ष संघटना म्हणून डॉक्टर साहेबांनी माझ्या नावाच्या उमेदवारीची शिफारस या राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे केली. त्यांनी पूर्णपणे माझ्यावर आणि डॉक्टरांच्यावर विश्वास संपादन देऊन मला ही उमेदवारी दिली आणि विशेषतः डॉक्टरांनी आणि सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फार मेहनत घेऊन माझ्या विजयश्रीचा निकाल आणण्यासाठी जे अतोनात प्रयत्न केले त्याबद्दल संघटनेचे प्रमुख डॉक्टर रवाळकर असतील, नामदार जयकुमार गोरे भाऊ असतील, या सगळ्यांचेही मी या निमित्तानं मनापासून आभार मानतो. आणि मला एक विशेष आभार ह्या निमित्तानं मानायचे आहेत की माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या अथक प्रयत्नातून आणि कष्टातून जे मराठा समाजाला कुणबी या दाखल्याचे दाखला मिळावा ह्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्यातून शासनानं जो निर्णय घेतला, महाराष्ट्र शासनाच्या त्या निर्णयानंतर अनेक मराठा समाजाच्या बांधवांना शैक्षणिक असू देत किंवा राजकीय असू देत कुणबीचे प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी आहेत पूर्वीच्या त्या सापडलेल्या नोंदीच्या अनुषंगानं दाखले मिळायला सुरुवात झाली. आणि त्या दाखल्याचा परिपाक म्हणूनच मी आज ओबीसी या प्रवर्गातून कुणबी दाखल्याच्या आधारे निवडणूक लढवू शकलो. त्यामुळे माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं मी पहिल्यांदा मनापासून आभार मानतो. महाराष्ट्र शासनाचाही आभार मानतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो कुणबी हा प्रवर्ग ओबीसीत असताना मराठा समाजाला त्यात दाखला मिळवून देण्याची जी संधी त्यांनी उपलब्ध करून दिली त्या निमित्ताने या निमित्ताने मी त्यांच्याही मनापासून आभार मानतो. आणि निर्णय घेणार आहे कारण निष्कारण नाहक पद्धतीनं अत्यंत वेग तुम्ही निकालाचं विवरण वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की कोणतेही कागदोपत्री पुरावे ते सादर करू शकले नाहीत. फक्त तोंडी युक्तिवाद आणि तोंडी काही म्हणणं याला कोर्टाच्या रेकॉर्डला काही किंमत नसते. तुम्ही एखादी गोष्ट म्हणत असताना तुम्हाला ती साबित करून तितक्याच पद्धतीनं सांगावी लागते. तुम्ही तोंडी कोणाला काय म्हणण्याचा अधिकार तुम्हाला जरी दिला असला तरी तो कायद्यानं मान्य नाही. कायद्यानं तुम्हाला माझ्यावर आरोप करत असताना माझा दाखला खोटा आहे हे म्हणत असताना मी काय खोटे कागद सादर केलेत किंवा काय हे ते साबित करण्याची जबाबदारी त्यांची असते. आणि या निकालाच्या विवरणात स्पष्ट उल्लेख आहे की अशा प्रकारची कोणतीही कागदोपत्री महसुली किंवा शालेय पुरावे तक्रारदार सुरेंद्र गुदगे हे देऊ शकलेले नाहीत. त्यामुळं त्यांच्या विरोधात मानहानीचा आणि त्रासाचा संदर्भात काय कार्यवाही करायची हे मी माझ्या वकिलांशी चर्चा करून थोड्या दिवसात निर्णय घेणार. हो नक्कीच. कधी घातलंय सांगा जरा, तारीख बिरीख कळू द्या. आता मुळात तुमच्या 4 वेळा तुम्ही मराठा शब्द हो वापरलाय. हो मुळात मी कसं आहे? काय नारंगे पाटलांनी जीव तिथं हे केला
तुमचा सहभाग असेल तर सांगा की ओबीसीच्या ह्याच्यात माझा सहभाग होता. मुळात मला ओबीसी हा दाखला मिळून त्याची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काल इश्यू झाले आणि ओबीसी या प्रवर्गात मी अधिकृतरित्या कालपासून दाखल झालोय. त्यामुळे इथून पुढं अपीलसाठी बी त्यांनी त्या ऑर्डर मध्ये नमूद केले की हो. अपील बी करू शकते. हो करू शकतात की त्यांना लगेच अगदी आभार बिभार मानून अगदी सर्व हे करा. त्यांना तो अधिकार आहे अपील करण्याचा, त्यांना तो अधिकार आहे. त्यांनी तसं केल्यास ही सगळी प्रोसेस हायकोर्टात तशा पद्धतीने चालू होईल. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, त्यावर तो त्यांचा अधिकार आहे. तो त्यांनी अवलंबात आणायचा नाही आणायचा त्यांचा विषय. साक्षी दाखले हम्म. दीड दिवसात. हा. जो खरंच गरजवंत आहे पूर्वी मराठा त्याला 6-6 महिने साक्षी दाखले मिळत नाही. साहेब मला जातीचा दाखला मी अर्ज केल्यापासून जवळजवळ 1.5 महिन्यांनी मिळाला आहे. सगळ्या कागदाची प्रोसेस पूर्ण केली असताना तुम्हाला लवकर मिळालं. 1.5 महिना हा छोटा कालावधी नाही. तुम्हाला लवकर मिळालं असं पण बाकीचे जे कुणबी मराठा आहेत हा. त्यांना मिळत नाही. त्याच्याबद्दल काय आवाज फार कमी दिवसात 15-15 दिवसात दाखले मिळालेले आणि खरंच पुरावे असलेले पुरावे आहेत. महिन्याभरानं सांगा. हो नक्की सांगेन मी, तुमची वैयक्तिक गाठ घेऊन तुम्हाला सांगेन. हो 100%. माझा नंबर वाटलं तर घ्या. हो नक्की मी नक्की पाठपुरावा करीन. नक्की तुम्हाला मी असे तुम्ही उदाहरण जो देईन की पहिला प्रश्न विचारला की चळवळीमध्ये तुम्ही भाग घेतलाय का, तर खटाव तालुक्यात आणि मायणीमध्ये जी सभा झाली या संपूर्ण सभेची जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे होती. खटाव तालुक्यात त्यांनी अशा पद्धतीने काही ठिकाणी जाऊन आणि मुंबईमध्ये मोर्चा उपोषण यामुळे ते स्वतः सहभागी होते. मनोज कारण दादा तसं त्यांनी प्रयत्न पाटलांच्या केलेत. प्रत्येक मोर्चात जो साताऱ्यात मोर्चा झाला, जी मायनीस सभा झाली, त्यात आम्ही तितक्याच हिरिरीनं आणि प्रामाणिकपणे सहभागी होतो. आणि स्वतः मी सुद्धा त्यावेळी आणि ऐका, आणीबाणीच्या काळात त्यांना हात टाकले. मा- असं काही मा- तुम्ही मा- केलंय का आता? माझा समज असा झाला की तुम्ही ओबीसीच्या चळवळीत भाग घेतलाय का असं तुम्ही मला प्रश्न विचारला. माझा समज असा झाला की तुम्ही ओबीसीच्या चळवळीत भाग घेतलाय का असा प्रश्न होता. पण मराठा क्रांती मोर्चाच्या प्रत्येक चळवळीत मी हिरिरीने सहभागी झालोय आणि तसे जातीय दाखल्याला ज्याच्यासाठी मिळाला त्याच्यात तुमचा सहभाग काय नाही. म्हणजे किंवा ओबीसीचा जो दाखला तुम्ही घेतला त्याच्यात काही सहभाग नाही तुमचा. त्या मोर्चात आणि त्या प्रोसेसमध्ये मी सहभागी होतोच नाही. आहे का? कुठल्या मोर्चात केलं मला सांगा ना. सातारला जे मराठी क्रांती मोर्चाचे मोर्चे झाले हा. त्या प्रत्येक मोर्चात मी सहभागी होतो. ओके. तेवढं- मायनीमध्ये जे मनोजदादा जरांगे पाटलांची जी मोठी सभा झाली, ती सभा अरेंजमेंट करताना त्यात अगदी खारीचा वाटा म्हणून सुद्धा माझा सहभाग होता. असेल, आंतरवालीला हा. गेला असेल, सर्व केलं असेल. पण ओबीसीची चळवळ ज्यावेळी होते कलेक्टर ऑफिसला ओबीसीची चळवळ म्हणजे नाही होते कधीच तुम्ही दिसला नाही. होते. कारण कसं होतं की नुसत्या स्वार्थासाठी येणाऱ्यांना क्रॉस केलं पाहिजे. यांनी नाही, बरोबर. आपल्या आजोबांनी आम्हाला शिकवले. तुमचा मुद्दा रास्त आहे, पण ओबीसी आज मी अधिकृतरित्या सामील झालोय. इथून पुढे ओबीसीच्या प्रत्येक चळवळीत तुम्हाला मी हिरिरीनं समोर दिसेन. की सुरेंद्रची आई 2-4 महिन्यापेक्षा असं म्हणाली की डॉक्टरांच्याकडून पडला असता तर मला वाईट वाटलं नसतं, पण एका साध्या कार्यकर्त्याकडनं पडला याचं आम्हाला जास्त दुःख आहे. म्हणजे इतकी त्यांना ती बोचरी हे झालं. त्याच्याविषयी आणि मला त्यामुळे असं- त्यांना ते त्याच्याविषयी मला एक असं म्हणायचं आहे की गेल्या 4 टर्म विधानसभा सदस्य असणारे त्यांचे वडील, एकदा पंचायत समिती सदस्य असणारे ते स्वतः, आणि 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य ते स्वतः, एकदा जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या मिसेस, असा इतका प्रदीर्घ सत्तेचा काळ असताना माझी राजकीय कारकिर्दी ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून सुरू झाली. डॉक्टरांनी मला मायनीचा उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्यानंतर माझी टर्म संपल्यानंतर जवळजवळ 4 वर्षांनंतर जिल्हा परिषदेची उमेदवारी इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर माझ्यासारख्या ग्रामपंचायतीचा सदस्य असणाऱ्या कार्यकर्त्याला संघटनेनं जिल्हा परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर माझी एक प्रकारची विरोधकांनी अवहेलना अशी केली की याला मायनीतून बाहेर कोण ओळखत नाही, याला जिल्हा परिषद गटाचा भूगोल माहीत नाही, याला जिल्हा परिषद गटाचा इतिहास माहीत नाही. आणि एक प्रकारच्या वेगळ्याच हवेत समोरचे उमेदवार असताना मी मात्र कासवाच्या पावलांनी का असेना पण एक 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 गड सरत करत गेलो आणि संघटनेच्या आणि पक्षाच्या नेत्यांच्या ताकदीवर मला विजयश्री मिळाली. पण ही विजयश्री मिळाल्यानंतर माझ्या विरोधातल्या उमेदवार राजकीय अशा म्हणजे शॉकमध्ये गेले आणि त्यातून राजकीय काय म्हणतात त्याला की एक सल आणि मत्सर निर्माण. माझ्याविषयी द्वेष भावना त्यांच्या मनात तयार झाली की हा पोरानं मला पाडला आणि मग ह्याला कसा त्रास देता येईल, ह्याचं कुठं जातीचा दाखला बाद करता येऊन परत
ह्याला त्याच्या मूळ पदावर कसं बसवता येईल ह्यासाठी त्यांनी तो अट्टहास केला, पण तो अट्टहास फार चुकीचा आणि म्हणजे अगदी अगदी नगण्य होता. त्याच्यापेक्षा अजितदादांचं जे दुःखद निधन झालं त्याचा एक मोठा ट्रॅक्टर हे करून टेम्पो तयार करून प्रत्येक गावात संपूर्ण त्या इलेक्शन काळात तो प्रचार केला. पण दादांना श्रद्धांजली आम्ही पहिल्यांदा वाहिली आणि त्यांनी नंतर 2 दिवसांनी वाहिली. आणि ते दादा गटाचे उमेदवार होते. पराभव झालाय. एकदा ह्याच्या आधी आम्ही जिल्हा परिषद गट सगळा जिंकला होता. रघुनाथ घाडगे हे आम्ही त्यावेळी निवडून आणले होते जिल्हा परिषदेला. हो, पाचवडचे. आणि दोन्ही पंचायत समिती सदस्य हे त्यावेळी मी निवडून आणले होते गुदग्यांच्या विरोधात. आणि त्यावेळी मी आमदार नव्हतो. मी आमदार एकदाच झालो 5च वर्ष. आणि नंतर जी झालेली ग्रामपंचायती सुद्धा आम्ही त्यांना हरवून जिंकलो ना. त्यामुळं माझ्या काळात पराभव झाले नाही त्यांचे असं नाही. पण ते अशा घमेंडीत होते की गुदगे हेच राजकारणात. म्हणजे आम्हाला तर ते असे हिणवायचे की गुलाल पडेल तो तुमच्या मैतावरच पडेल, ही भाषा होती त्यांची. म्हणजे इतक्या घमेंडीत सगळं होतं. ह्या गावच्या ज्या आज मोठ्या दोन्ही संस्था आहेत या त्यांच्या नव्हत्या. या बंद पाडायचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे हायस्कूलला मायणीत जाऊ नका, माहुलीला जावा, पण मायणीच्या हायस्कूलमध्ये भाग घेऊ नका, अशा तऱ्हेचं त्यांनी वर्तणूक त्या काळात केली होती. मायणी अर्बन बँक त्यांनी स्थापन केलेली नाही. मायणी भाग शिक्षण प्रसारक त्यांनी स्थापन केलेली नाही. त्यांनी ज्या संस्था स्थापन केल्या त्या आज कुठे दिसत सुद्धा नाहीत. त्यांनी एक पतसंस्था स्थापन केली होती, जय भवानी पतसंस्था. ती कुठेही आज अस्तित्वात नाही. त्यांनी एक शिक्षण संस्था काढली होती, त्या शिक्षण संस्थेचं कुठेही त्यांना काही करता आलं नाही. त्यांनी एक मजूर संस्था काढली, ती सुद्धा अस्तित्वात नाही. त्यामुळं आयत्या पिठावर रेगोट्या ओढणारं हे घर आहे. आणि अशा तऱ्हेनं त्यांनी त्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी यांचा वरचष्मा होता, विरोधक नगण्य होते. आणि 72 सालची जी घटना घडवली गेली त्यामध्ये मायणी गावातले जे जे विरोध त्यांना करत होते ते सगळे लोक, म्हणजे 80-80 वर्षाची वयस्कर माणसं सुद्धा 2.5 वर्ष तुरुंगात होती खून केला म्हणून, की ज्यांचं वय 80 होतं, असे 2.5 वर्ष तुरुंगात होते. असं गाव सगळं इतका दबावाखाली होतं. ज्यावेळी मी त्या गावात गेलो त्यावेळी खरा संघर्ष सुरू झाला. त्याच्या आधी गावात त्यांच्या विरुद्ध ब्रशब्द कोणी काढू शकत नव्हतं, इतकी दहशत होती. जिंकून आल्यानंतर जी पडताळणी समितीची चौकशी चालू होते त्या चौकशी चालू असताना त्याच्या मध्यंतरी त्यांनी माझ्या विरोधात तक्रार दाखल केली की माझा जातीचा दाखला हा बोगस आणि खोट्या कागदोपत्री पुराव्यावर आहे आणि त्या संदर्भात मला विचारल्याशिवाय आणि माझं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय निकाल देऊ नये. त्यांच्या मुलाचं लग्न ठरलं होतं, त्याच्या पत्रिका पहिल्यांदा काढल्या. त्या पत्रिकेवर निवडून यायच्या आधी त्यांनी जिल्हा परिषद सदस्य मायणी लिहिलं होतं. त्या पत्रिका फाडल्या, जाळल्या आणि पुन्हा दुसऱ्या पत्रिका काढल्या, त्यात माझी जिल्हा परिषद सदस्य. कॉन्फिडन्स असतो मोबाईल. त्यांना एकदा आम्ही जिल्हा परिषदेला संधी दिली, ते 300 मतांनी त्यावेळी भावाच्या विरोधात हरले. मी त्यावेळी असं एक हे मांडलं होतं की सत्ता तुमच्या घरातच येते. तुम्ही थोरले आहात, तुम्ही 2 वेळा सदस्य आहे, तुमची मंडळी एकदा सदस्य आहे, आपण बिनविरोध तुमच्या भावाला देऊया. भाजपतर्फे तिकीट असलं तरी तुमच्या भावाला बिनविरोध द्या ना. त्यांनी दिलं नाही. आणि त्यांनी मला एक अर्ज भरल्यावर असं जाहीरपणे पामलेकर ऑफिसमध्ये सांगितलं की माझ्या भावाला तुम्ही 1 महिना सांभाळून बघा, 1 महिना तरी तुमच्याकडे टिकतोय का. आणि तसंच त्यांनी केलं. त्यांना नंतर आम्ही ग्रामपंचायतीचं सरपंच केलं जेडपीला पडल्यानंतर.
सरपंच केल्यानंतर त्यांनी प्रत्येक लोकांना त्यांच्याकडे गेलं काम घेऊन की तू डॉक्टरवर राहणार का माझ्यावर राहणार, अशी सुरुवात केली. तुम्हीच त्यांना ताकद दिली होती, आपली श्रीमंत प्रेसबोल झाली होती. गुदगे आहेत ना ते, आडनाव गुदगे अळगावकर जमना ना. आता त्यावेळी काय झालं, आपल्या चंद्रकांत पाटलांनी आमच्यावर तो उमेदवार लादला. कारण त्यांचे जे सासरे आहेत आता जे आमदार झाले ते त्यावेळच्या म्हणजे आमदारकी विधान परिषदेच्या आमदारकीसाठी त्यांनी भाजपच्या उमेदवाराला मदत केली होती. आणि त्यावेळी त्यांनी शब्द घेतला चंद्रकांत दादा की माझ्या जावयाला कुठेतरी तुम्ही राजकारणात आणा. म्हणजे तो स्वतः त्याची आई संस्थेवर कुठल्याही या मुलानं ठेक घेतली नव्हती. सुरेंद्रनं ह्याचे वडील वारल्यानंतर आईच्या नावावर ज्या ठेवी होत्या बँकेत त्या 1.5 वर्ष त्याला मिळू दिल्या नाहीत. त्यांच्या आईचं गुडघ्याचे ऑपरेशन झाल्यानंतर मी स्वतः सहकुटुंब भेटायला पुण्याला गेलो, पण हा आला नव्हता भेटायला. आई रडली माझ्यासमोर. आता ह्या घरच्या गोष्टी आहेत त्यामुळे आता सांगणं भाग पडलं म्हणून मी सांगितलं. पण ही प्रवृत्ती आहे त्या घराची. त्यांचे दुसरे जे भाऊ आहेत आप्पासाहेब गुदगे म्हणून, त्यांची सगळी फॅमिली गेली 23 वर्ष माझ्याबरोबर आहे. 23 वर्ष अजून सुद्धा माझ्याबरोबर आहे. बंधू आप्पासाहेब गुदगे ते वारले, त्यांची 3 मुलं आज माझ्याबरोबर आहेत. आणि 23 वर्ष थोडे नाही. चंद्रकांत दादांना शब्द दिला पण ते पार्टीत राहू शकले नाहीत. नाहीतर आत्ता ते जर पार्टीत असतात ह्यांच्या जागी तेच असते झेडपी सदस्य. यावेळी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केला सगळ्यांना. म्हणजे गोरे साहेबांना भेटले, वर फडणवीस साहेबांना भेटले की डॉक्टरना तुम्ही समजून काढा. त्यांनी सांगितलं नाही आता होणार. तुम्ही जे प्रश्न विचारला, मायनीच्या राजकारणात गुदगे आणि येळगावकर संघर्ष हे सगळ्यांना काय सांगायची नवीन आणि गरज नाही. पण एक समीकरण जे असतं ते जुळून ह्यावेळेस असं आलं की आम्हाला महिलांना मोस्टली जेव्हा आम्ही स्वयंपाक करत असतो की मीठ चवीनुसार साखर, मीठ, मसाला असं टाकण्याचं, तसंच ह्या वेळेच्या इलेक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो आरक्षण, परत सत्ता आणि लोकल जे नेतृत्व आहे. म्हणजे जसं मी सांगितलं येळगावकर आणि गुदगे हे तिन्ही समीकरण इतकं सुंदर जुळून आलं आणि त्याचा जो फायदा आम्हाला हवायच. कारण की ह्याच्या आधी पण आता तुम्हाला सगळ्यांना माहिती की खूप लोक प्रयत्न करत असतात, तयारी करत असतात आणि त्या निमित्ताने एखाद्या पार्टीसाठी काम करत असतात, समाजासाठी काम करत असतात. पण जर आरक्षण पडलं नाही तर त्यांना ती अपॉर्च्युनिटी किंवा संधी मिळत नाही. पण ह्या वेळेस हे समीकरण इतकं सुंदर जुळून आलं की सत्ता आपली असल्यामुळे आणि गोरे भाऊंचं काम आहे, डॉक्टरांचं काम आहे आणि तिथे गट पण आपला एक स्ट्रॉंग आहे आणि युवा नेतृत्व म्हणून सुरेंद्रदादा आणि त्या सगळ्या समीकरणांमध्ये त्यांचं नाव एकदम छान बसलं आणि म्हणून ह्यावेळेस आपल्याला हा जो विजय बघायला मिळाला ह्या सगळ्या ह्याच्यामुळे मिळाला. 1.5 वर्ष नाही. 1.5 वर्ष नाही, ह्या टप्प्यात नाही, पुढच्या टप्प्यात. ही दुसरी झाली. पहिली झडपी